अभ्यास करून बोललात आणि मला असं वाटतं की जवळपास 2 आठवडे आपण त्या वचनांचं मनन केलेलं आहे किंवा आपण सगळ्यांनी ती जबाबदारी घेऊन त्याच्यावरती आपण एकमेकांना बोध केलेला आहे. आणि मग अशा अनुषंगाने येणाऱ्या दिवसांमध्ये कदाचित आपण वारंवार तुम्हाला वचनातून अभ्यास करून प्रार्थनापूर्वक पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोलण्याची संधी देऊयात, जेणेकरून अधिकाधिक तुम्ही आणि मी वचनावर बोलणारे असे तयार व्हायला पाहिजे. सुवार्ता प्रसारासाठी आपली जीभ मोकळी व्हायला पाहिजे, याकरिता हा उपक्रम आहे. आणि मग देव आपल्याला यापुढेही सहाय्य आणि मदत करेल. प्रियांनो, आपण कुठल्या पुस्तकामध्ये आहोत आणि कुठवर येऊन थांबलेलो आहोत? कोणाला काही कल्पना आहे का? कोणाला काही आठवतंय का? पौलाचे दुसरी करात 13व्या अध्यायामध्ये. पौलाचे करिंथकरात दुसरे पत्र की पहिले पत्र? दुसरे पहिले पत्रामध्ये पत्र 12वा अध्याय चालू होणार. 12वा अध्याय. सॉरी. अजून कोणाला आठवतंय का काही? येस, करिंथकरास पहिले पत्र आणि 12वा अध्याय प्रियांनो जवळपास आपण संपवलेला होता. आणि मग या मननाला जवळपास मला वाटतं की 2-1 आठवडे उलटून गेलेले आहेत, 2 आठवडे झालेले आहेत. आणि मग मध्यंतरी आपण सर्वजण अजून काही वचनांचं मनन केलं, त्याच्यावरती आपण सगळ्यांनी तयारी करून आपण बोललेलो होतो. आणि मग कदाचित आज आपल्याला 13व्या अध्यायाला सुरुवात करायची आहे. परंतु मननाकडे परत येत असताना मला असं वाटतं की थोडीशी मागच्या अध्यायाची उजळणी करणं गरजेचं आहे, कारण मोठा गॅप मध्यंतरी तुमच्या माझ्या या मननामध्ये पडलेला आहे. आणि थोडीशी उजळणी करत करत आज आपण पुढे जाऊयात. आणि मग शक्यतो संपूर्ण 12व्या अध्यायाचीच थोडीशी उजळणी करून मग 13व्या अध्यायाला तुम्ही आणि मी सुरुवात करूयात. कारण मग 13व्या अध्यायाला सुरुवात केली तर मग मागच्या काही अध्यायांमध्ये किंवा या अध्यायामध्ये आम्ही काय शिकलो, त्याचं महत्व काय आहे, आणि त्याविषयी कदाचित आम्हाला थोडासा गोंधळ निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून आपण 12व्या अध्यायाची थोडीशी उजळणी करण्याचा प्रयत्न करूयात. 12व्या अध्यायामध्ये आपल्यापैकी कोणी सांगू शकेल का, ज्यांनी लोकांनी नोट्स घेतलेल्या आहेत, 12व्या अध्यायामध्ये विशेषतः कशाच्या संदर्भाने तुम्हाला मला पौलाने मार्गदर्शन केलेलं आहे, किंवा करिंथेतल्या लोकांना तो काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, काय त्याने सांगितलेलं आहे? कोणाकडे नोट्स आहेत? कोण सांगू शकतं? कोणाला आठवतं? राऊत अंकल, नानी, श्रुतिका, बंधू विजय, विद्यांटी, सविताक्का, दीपकांना, कोथंबिरे अंकल. 12व्या अध्यायामध्ये आपण कशाविषयी शिकलो, काय महत्वाचा एक भाग जाण्याचा प्रयत्न केला? परराष्ट्रीयांच्या बद्दल शिकलो. परराष्ट्रीयांच्या बद्दल शिकलो, अगदी बरोबर. परराष्ट्रीयांच्या विषयी काय शिकलो विद्यार्थी, सांगाल थोडक्यात? बाराव्या अध्यायाचा मतितार्थ कोणी सांगू शकेल का, की काय त्या अध्यायातून पौल करिंथेतल्या लोकांना काय सांगू इच्छितो किंवा त्यांना काय पटवून देऊ इच्छितो, आणि मग त्या अनुषंगाने तुम्हाला आणि मला सुद्धा त्यातून काय बोध आज होतो, किंवा आम्हाला देखील पवित्र आत्मा त्यातून काय पटवून देऊ इच्छितो? गॅप पडला हे तर खरं आहे, थोडीशी उजळणी उजळणी व्हायलाच पाहिजे, नाही का? ते त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. प्रियांनो, शरीरांच्या अवयवाबद्दल. येस, शरीरांच्या अवयवाबद्दल. येस, शरीर जे आहे, आणि मग त्या शरीराचं उदाहरण घेऊन त्या ठिकाणी पौल तिथल्या लोकांना काहीतरी एक संदेश किंवा काहीतरी पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. अजून कोण सांगू शकतं प्रियांनो? मंडळी, हे परमेश्वराचं येशू ख्रिस्ताचं शरीर आहे आणि त्यातले प्रत्येक जण प्रत्येक अवयवांसारखे आहे आणि प्रत्येकाला एक ठरवून कामगिरी दिलेली आहे. आणि ज्यांना जे सतत काम करताना दिसतात त्यांना तर आहेच, पण जे इतर जे लोक आहेत मंडळीमध्ये जे काहीच काम करत नाही, पण ते पण तितकेच महत्वाचे आहेत. हालेलुया, फार सुंदर, धन्यवाद तुमचे, की फार सुंदर
त्याचा मतितार्थ जणू तुम्ही आम्हाला सांगितलात की या अध्यायामध्ये, संपूर्ण अध्यायामध्ये आम्हाला नेमका काय बोध करण्यात आलेला आहे, आम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे. आणि मग थोडीशी उजळणी करायची झाली तर प्रियांनो, पहिल्या वचनांमध्ये पौल त्या लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की पूर्वी आम्ही जसे होतो ते आम्ही परराष्ट्रीय होतो, तेव्हा आमच्यावरती काहीतरी करण्यासाठी किंवा कोणाला तरी देव म्हणण्यासाठी आमच्यावरती संस्कार केले जायचे, आम्हाला त्या गोष्टी पढवल्या जायच्या, आम्हाला त्या गोष्टी शिकवल्या जायच्या. परंतु आता जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये आलेला आहात, तेव्हा जेव्हा तुम्ही ख्रिस्तातले असे आहात, स्वतःला जेव्हा तुम्ही ख्रिस्ती अशी म्हणता, तेव्हा एक गोष्ट तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा की हे एक कृपादान आहे. हे तुमच्यावरती कोणी लादलेलं नाहीये, हे कोणी संस्कार तुमच्यावरती केलेले नाहीयेत, कोणीतरी येऊन तुम्ही असं करा म्हणून सांगितलेलं नाहीये. तर हे पवित्र आत्म्याने तुम्हाला प्रगट केलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा मसीहा आहे, तो आमचा तारणारा आणि उद्धारक असा देव आहे. आणि हे तुम्ही आणि मी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पौल त्या लोकांना देखील हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की तुम्ही जे स्वतःला ख्रिस्ती म्हणता ते तुमच्यावरती लादलं गेलेलं नाहीये, तर देवाची कृपा हे देखील एक कृपादान आहे. आणि मग त्या अनुषंगाने तुम्ही आणि मी हे सुद्धा शिकलो की फक्त ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्म घेणं, ख्रिस्ती कुटुंबातल्या संस्कारांमध्ये आम्ही वाढणं, त्या सगळ्या रूढी परंपरा पाळल्याने तुम्ही आणि मी ख्रिस्ती होऊ शकत नाही. तर तुम्हाला आणि मला ख्रिस्ती होण्यासाठी काय गरजेचं आहे, तर देवाने आम्हाला आकर्षून घेणं हे फार गरजेचं आहे प्रिय. त्याने ते आम्हाला प्रगट करणं गरजेचं आहे की आम्ही त्याला आमचा पिता, आमचा आबा बापा, आमचा तारणार आणि उद्धारक देव म्हणून समजून घ्यावा. आणि म्हणून ही वैयक्तिक बाब आहे प्रिय. बऱ्याचदा आपण आपल्या मननामध्ये हे शिकलेलं नाही का, ही वैयक्तिक बाब आहे प्रिय. तुम्हाला आणि मला जेव्हा आमच्या पापांची जाणीव होते, आम्ही जेव्हा ते आपल्या पित्याजवळ कबूल करू, तेव्हाच प्रियानो खऱ्या अर्थाने तुम्हाला आणि मला ख्रिस्ती म्हणून घेण्याचा अधिकार प्राप्त होऊ शकेल. आणि मग त्या उलट जर असं घडत नाहीये, तर आम्ही फक्त एक तो धर्म म्हणून, एक रूढी म्हणून किंवा एक परंपरा म्हणून ख्रिस्ती म्हणून जगण्याचा प्रयत्न करू असं तो सांगत आहे. आणि मग जेव्हा कृपादानाविषयी तो बोलतो किंवा देवाची ही कृपा आहे असं जेव्हा तो बोलतो, तेव्हा तो म्हणतो की कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु तो देणारा एकच आत्मा आहे, हे देखील तो त्यांना समजावून सांगतो प्रिय. वेगवेगळी कृपादानं आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं तुम्ही त्याला ओळखलेलं आहे, तुम्ही त्याला जाणलेलं आहे, हे देखील एक कृपादान आहे. तसंच अशाच प्रकारे अनेक वेगवेगळी कृपादान आहेत, परंतु ती सगळी कृपादानं तुम्हाला आणि मला देणारा एकच आत्मा आहे, तो देवाचा आत्मा आहे, हे समजून घेणं फार गरजेचं. आणि मग माफ करा, परराष्ट्रीयांमध्ये, इतर धर्मियांमध्ये, विश्वासणाऱ्यांमध्ये प्रियांनो, पाऊस पाडणारा देव वेगळा आहे, भरभराटी करणारा देव वेगळा आहे, आरोग्य देणारा देव वेगळा आहे, शाप देणारा देव वेगळा आहे, नाही का, वेगवेगळ्या फलद्रूप करणारा देव वेगळा आहे. आणि मग तुम्ही आणि मी हे समजून घेऊयात की आम्हाला हे सगळं देणारा, सगळं काही पूर्णत्वास नेणारा एकच देव आहे. आणि त्या एकाच देवाकडून तुम्हाला आणि मला कृपादानं प्राप्त होतात, हे आम्ही पाहिलेलं आहे. मग त्याच्या पुढे आम्ही काय पाहिलं, सेवेचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु सेवा करायला किंवा सेवा करून घेणारा, ती प्रेरणा देणारा प्रभू एकच आहे असं देखील पौल आम्हाला सांगतो. सेवेचे काय प्रकार आहेत वेगवेगळे प्रियांनो, थोडीशी उजळणी वजा आपण पाहूयात. काय काय वेगवेगळ्या सेवा आहेत, कोण सांगेल? कोणाला आठवतं आम्ही काय शिकलोय? बोला बोला, बोलल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, तोवर आपल्याला 13व्या अध्यायाला सुरुवात करता येणार नाही. वचन सांगण्याची सेवा, प्रार्थना वचन करण्याची सांगण्याची सेवा, येस, प्रार्थना करण्याची सेवा, हालेलुया. अजून Present आता worship. सुवार्ता सांगण्याची सेवा, सुवार्ता प्रसाराची सेवा, हालेलुया. ख्रिस्त गाजवण्याची सेवा, अजून एकमेकांची विचारपूस करण्याची सेवा, एकमेकांची विचारपूस करण्याची देखील सेवा आहे, हालेलुया. सेवा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत प्रियांनो. आणि मग देवाला जसं वाटतं तसं ते एकेकाला देव देत असतो. परंतु या सेवा जरी निरनिराळ्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असल्या, त्या दिसण्यास भासण्यास वेगवेगळ्या स्वरूपाच्या असल्या, तरी देव एकच आहे आणि त्या एकाच देवाकडून तुम्हाला मला प्राप्त होतात, हे पौल त्यांना सांगत आहे प्रियांनो. कदाचित त्यांच्यामध्ये अशा प्रकारे एक वेगळा भाव किंवा वेगळा दृष्टिकोन निर्माण झाला असेल की मला हे अशा रीतीने मिळालेलं आहे, मला ते तशा रीतीने मिळालेलं आहे, मी हे अशा पद्धतीने कमवलेलं आहे. परंतु पौल त्यांना सांगत आहे की देणारा जो आहे तो एकच
देव आहे, एकच प्रभू आहे असं तो सांगत आहे. कार्य करण्याची निरनिराळे प्रकार आहेत तो म्हणतो, परंतु सर्वात सगळी कार्य करणारा एकच देव आहे. आणि मग या संदर्भाने आम्ही एक विशेष उल्लेखनीय बाब पौलाच्या संदर्भाने किती पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तो हे लिखाण करत आहे त्याविषयी पाहिलं की पहिल्या वचनामध्ये तो म्हणतो की देणारा आत्मा एकच, करणारा सेवाच्या संदर्भाने प्रभू एकच आणि कार्य करणारा देव एकच आहे. प्रियांनो, आत्मा, प्रभू आणि देव जरी वेगवेगळा आम्हाला भासत असला तरी तो त्रैक्य एकच देव असा आहे. आणि मग हे सगळं तुम्हाला आणि मला एकाच देवाकडून प्राप्त होतं, याविषयी तुम्ही आणि मी शिकलो. पुढच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळालं की ही सगळी कृपादानं, ही सगळी कार्य करण्याची शक्ती, ही सगळी सेवा प्रियांनो कशासाठी आहे? कशासाठी दिलेली आहे तुम्हाला आणि मला ही सगळी सेवा, ही सगळी कृपादानं? सार्वजनिक हितासाठी. हालेलुया. सार्वजनिक हितासाठी म्हणजे काय? ख्रिस्ताचं जे शरीर आहे, ख्रिस्ताची जी मंडळी आहे, ख्रिस्ताचे जे निवडलेले लोक, वंश आणि कुळ आहेत प्रियांनो, त्यांच्या हितासाठी या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. वैयक्तिक लाभासाठी आणि फायद्यासाठी तुम्हाला मला मिळालेले आहेत का हो? नाही. वैयक्तिक प्रौढी मिळवण्यासाठी किंवा लोकांमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी त्या गोष्टी तुम्हाला मला दिलेल्या आहेत का हो? नाही प्रियांनो. पहिली गोष्ट तर ही समजून घ्या की सगळं आम्हाला फक्त देवाकडून प्राप्त होतं. आम्ही कोणीही ते कमवू शकत नाही, पैशाने विकत घेऊ शकत नाही किंवा कोणाकडे तरी क्लास लावून आम्हाला ते प्राप्त होणार नाहीये प्रियांनो, नाही का? ती देवाकडून मिळणार आहे. आणि जर ते आम्हाला मिळालेलं आहे तर मिळाल्यानंतरचा सुद्धा दृष्टिकोन आम्ही शिकून घेणं फार गरजेचं आहे. तो दृष्टिकोन एकच आहे, तो आहे ख्रिस्ताच्या शरीराची संरचना आम्हाला पूर्ण करता यावी आणि आम्हाला त्या शरीराचं हित साधता यावं, याकरिता तुम्हाला मला ते देण्यात आलेलं आहे प्रेम. आणि त्याविषयी तुम्ही आणि मी सावध असणं गरजेचं आहे. कदाचित आपल्यापैकी काही लोकांना दानं असतील, आहेत प्रियांनो, आणि येणाऱ्या दिवसांमध्ये कदाचित अजून प्रामुख्याने परमेश्वर आम्हाला अनेक दानांनी भरेल, परंतु ती सगळी दानं मिळाल्यानंतर सुद्धा आम्ही ते सार्वजनिक हितासाठी, मंडळीच्या उन्नतीसाठी आणि बढतीसाठी वापरात आणणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून ख्रिस्त नावाचं जे शरीर आहे त्याची संरचना तुम्हाला आणि मला पूर्ण करता येईल असं म्हटलेलं आहे. आणि मग पुढच्या वचनामध्ये तो म्हणतो की एखाद्याला ज्ञानाचं वचन मिळतं आणि दुसऱ्याला त्याच वचनाद्वारे किंवा त्याच आत्म्याद्वारे विद्येचं वचन. आणि मग ज्ञान आणि सुज्ञता याच्या संदर्भाने आम्ही अभ्यास केलेला आहे प्रियांनो. ज्ञान आणि सुज्ञता फार सुंदर उदाहरण आपल्या बहिणीने आपल्याला त्यावेळेला दिलेलं होतं की कशा पद्धतीनं ज्ञान आणि सुज्ञता याचं त्याचा भेद आपल्याला त्या ठिकाणी करता येईल, तो देखील आम्ही अभ्यास केलेला आहे. पुढच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळालं की एखाद्याला त्याच आत्म्यामध्ये विश्वास आणि दुसऱ्याला त्याच आत्म्यामध्ये आरोग्य किंवा निरोगी करण्याचं दान त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. मग विश्वासाच्या संदर्भाने आम्ही बरेच त्या ठिकाणी उदाहरणं पाहिली. कोणाला आठवतात का काय काय उदाहरणं पाहिली पवित्र शास्त्रातली विश्वासाच्या संदर्भाने? अद्भुत गोष्टी, संदेश देण्याची शक्ती. येस, विश्वासाच्या संदर्भाने काय पवित्र शास्त्रातल्या घटना आम्ही पाहिल्या? कोणाकोणाचा विश्वास आम्ही पाहिला? एक उदाहरण द्या की अमुक अमुक व्यक्तीचा विश्वास असा होता म्हणून तिला तो चमत्कार प्राप्त झाला. मोशे, एलिया, मोशे, एलिया, येस, अब्राहम, हालेलुया, रक्तस्रावी रक्तस्रावी स्त्री, हालेलुया, दावीद, शताधिपतीचा विश्वास, हालेलुया. अजून सारा, सारेचा विश्वास. 38 वर्ष तरी देखील 38 वर्ष असलेला भिकारी, आर्द्रा भारतीमय, अगदी बरोबर आहे. हिरे अंकल, तुम्ही काय म्हणालात? 38 वर्ष तळावरती असलेला भिकारी. ये 38 वर्ष दुखणे करी तो भिकारी जिथे पडलेला होता त्याला देवबापाने त्याच्या विश्वासाने बरं केलं आम्हाला पाहायला मिळतं. सारफतेतली विधवा आहे प्रियांनो, शद्रक, मेशक आणि अभिज्ञगो आहेत प्रियांनो, त्यांच्याविषयी आम्हाला पाहायला मिळतं. त्यांचा विश्वास किती मोठा होता नाही का? दानिलाच्या विश्वासाविषयी सिंहाच्या गुहेमध्ये त्याला टाकण्यात आलं. अशी अनेक उदाहरणं आहेत प्रियांनो. आणि ही विश्वास त्या व्यक्तीचा स्वतःचा तो विश्वास नाहीये, तर ते त्याला कृपादान मिळालेलं आहे प्रियांनो. आणि मग असंच कृपादान तुमच्या माझ्यापैकी काही लोकांना मिळालेलं आहे प्रियांनो. आपल्या देखील साक्षी फार अद्भुत आहेत. मागच्या दिवसांमध्ये जेव्हा आम्ही साक्षींचं सेशन घेतलं होतं तेव्हा आपल्यापैकीच काही लोकांनी तुमच्या विश्वासाविषयी, म्हणजे तुम्हाला प्राप्त झालेलं जे विश्वासाचं कृपादान आहे त्याविषयी तुम्ही आम्हाला साक्ष दिलेल्या होत्या. परंतु हा विश्वास आमचा नाहीये, तो आम्ही भक्कम धरला असं नाहीये, परंतु ते कृपादान आहे.
हे तुम्ही आणि मी समजून घेणं फार गरजेचं आहे. एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती, तर एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती, असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. मग एका एका गोष्टीचं थोडंसं आम्हाला उजळणी करायची झाली तर प्रियांनो, पहिल्या याच्यामध्ये सांगितलंय एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती देण्यात आलेली आहे. म्हणजे काय हो प्रियांनो? अद्भुत कार्य करण्याची शक्ती म्हणजे काय? आश्चर्य करण्याच्या गोष्टी. Yes. आश्चर्य करण्याच्या गोष्टी. आश्चर्यकारक गोष्टी. जसं आपला प्रभू येशू ख्रिस्त करायचा नाही का, लंगड्यांना बरं करायचा, आंधळ्यांना दृष्टीदान द्यायचा, कुष्ठरोग्यांना बरं करायचा, रक्तस्रावीचं रक्तस्राव अचानक अकस्मात बरं करायचा, त्यापेक्षाही अधिक तो मेलेल्यांना जिवंत करायचा. अद्भुत कार्य. आणि मग अशी अद्भुत कार्य करण्याचं कृपादान तुमच्या माझ्यापैकी सुद्धा काही लोकांना मिळू शकतं, काही लोकांना मिळालेलं आहे प्रियांनो. आणि हे कृपादान तुम्हाला आणि मला एकाच देवाकडून प्राप्त होतं. याविषयी तुम्ही आणि मी सावध असणं गरजेचं आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की आता अशा अद्भुत कार्य करण्याची कृपादानं मिळणं बंद झालेलं आहे. परंतु असं नाहीये. जेवढं तुम्ही आणि मी देवाच्या जवळ जाऊ, जेवढी त्याची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करू, तेवढं प्रियांनो अशा प्रकारच्या कृपादानांना परमेश्वर आजही आम्हाला देऊ शकतो. कारण तो बदललेला देव नाहीये. तो काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे आणि तो जिवंत परमेश्वर आहे. त्याच्यामध्ये पुढे म्हटलेलं आहे एखाद्याला संदेश देण्याची शक्ती आहे प्रियांनो. कोणा माणसाला फार चांगलं बोलता येतं म्हणून तो पवित्र शास्त्रावरती बोलू शकतो काय हो? अजिबात बोलू शकणार नाही. सामाजिक एखादा वक्ता पवित्र. ज्याचं फार कौशल्य आहे, तो तुम्हाला एखादा पवित्र शास्त्रातील संदेश उलगडून सांगू शकतो काय? भल्या भल्यांची भंबेरी उडते प्रियांनो. मला तुम्हाला सांगू द्या. हे कृपादान आहे प्रियांनो. वचनाची उकल करणं, वचन सोपं आणि सहज करून सांगणं किंवा परमेश्वराचा ईश्वरी संदेश मंडळीपर्यंत पोहोचणं हे कृपादानच आहे. आणि हे देवाकडूनच त्या त्या व्यक्तीला प्राप्त होतं प्रियांनो. त्या व्यक्तीचं कौशल्य चांगलं आहे, त्या व्यक्तीचं भाषेवरती प्रभुत्व आहे, किंवा त्या व्यक्तीचं धैर्य फार मोठं आहे, तो लोकांना घाबरत नाही, त्याचं स्टेज डेअरिंग आहे, म्हणून ती व्यक्ती संदेश देऊ शकते असं होत नाही प्रियांनो. हे समजून घेऊया. असं असतं तर तो अगब नावाचा व्यक्ती, त्याने जी भविष्यवाणी केलेली नाही का, तो त्या ठिकाणी उभा राहून त्याने ते केलं नसतं. संदेश ते त्या ठिकाणी प्रेषित त्या ठिकाणी होते प्रियांनो, परंतु प्रेषितांऐवजी अगबाला त्या ठिकाणी प्रगट झालं. देव निवडतो आणि देव ठरवतो की कोणी बोलायचं आणि कोणाकडून ते करून घ्यायचं, असं सांगितलं. एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती असं म्हटलेलं आहे. काय हो आत्मे ओळखणे? काय आम्ही अभ्यास केला? आत्मे ओळखण्याच्या संदर्भाने गरजेचं आहे का हे आणि का आहे? हनन्या आणि सफीराचं उदाहरण घेतलं. येस, हनन्या आणि सफीराचं उदाहरण घेतलं होतं. येस, आत्मे ओळखण्याचं दान का महत्वाचं आहे मला कोणी सांगू शकेल का प्रिया? ते म्हटलंय ना की शेवटच्या दिवसात येऊन संदेश देतील. मग आपण ओळखलं पाहिजे की देव बाप्पाकडून कोण आहे, नाहीतर फसू नका त्यांना. तुम्ही सांगितलं ना ते ओळखणं. येस, देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियानो, शेवटच्या दिवसांमध्ये असं होणार आहे, खोटे शिक्षक, खोटे संदेश ते उठतील आणि ते विश्वासणाऱ्यांना सुद्धा भडकवतील प्रियानो, असं म्हटलेलं आहे. भोळ्यांना नाहीये, विश्वासणाऱ्यांना सुद्धा ते भडकवतील प्रिया. आणि म्हणून मंडळीला आत्मे ओळखण्याचं दान असणं अत्यंत गरजेचं आहे. शिमोन जादूगाराचं उदाहरण आम्ही पाहिलं. दैव प्रश्न सांगणारी ती स्त्री, तिला पौल म्हणतो अरे पिशाच्या हिच्यामधून निघून जा, नाही का, त्याच्याविषयी देखील आम्ही पाहिलं. आणि मग त्यानंतर आम्ही पाहिलं की सैतान देखील प्रकाशाचं रूप घेऊ शकतो प्रियांनो. घेऊ शकतो की नाही? सैतान देखील मंडळीमध्ये एखादा पाळक म्हणून उभा राहू शकतो प्रियांनो, एखादा संदेष्टा म्हणून उभा राहू शकतो. ते ओळखण्याचं दान मंडळीकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याविषयी तुम्ही आणि मी सावध असणं गरजेचं आहे. सैतान देखील खोटी महत्कृत्य करतो आणि अनेकांना विश्वासापासून बहकवतो. आणि म्हणून मंडळीला अशा प्रकारच्या आत्मे ओळखण्याची शक्ती असणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्याला भाषा बोलण्याची शक्ती आहे असं म्हटलेलं आहे. आता या संदर्भाने आपण सखोल अभ्यास त्यावेळेला सुद्धा केला होता आणि पुढच्या आपल्या मनामध्ये सुद्धा तो आम्ही अभ्यास करणार आहे प्रियांनो. भाषा बोलण्याच्या शक्तीविषयी आम्ही काय अभ्यास केला होता, कोणी सांगू शकेल काय? ते ट्रान्सलेशनचं
म्हणजे भाषांचा अर्थ सांगणं तो असायला हा. पाहिजे, बरोबर. त्यातला तो एक भाग आहे. बरोबर, तुम्ही सांगितलेला मुद्दा बरोबर आहे. अजून सांगा, त्याचं एखादं उदाहरण देऊन सांगा. काय आहे भाषा बोलण्याचं दान? म्हणजे कोणती भाषा? तिला सर्वसामान्य आपल्या ख्रिस्ती जगामध्ये काय म्हणतात? ती कोणाला पहिल्यांदा त्या ठिकाणी प्रगट झाली? त्याचा फायदा काय झाला? आज त्याच्याविषयी काय गैरसमज आहेत? सगळा अभ्यास आपण केला होता त्या दिवसांमध्ये. म्हणजे भाषा अशा असाव्यात की त्या जी भाषा बोलली जाते पवित्र वचनाचं जे सांगितलं जातं ना, स्पष्टीकरण, ते दुसऱ्याला समजलं पाहिजे. ते असं असू नये की ते नाही म्हणजे अर्थबोध नाही होत आहे, अशा भाषा नसाव्यात. बोध झाला पाहिजे प्रियांनो. भाषा बोलणं, पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेऊयात की देवाबरोबर बोलणं, अन्य भाषा किंवा भाषा बोलण्याचं दान आहे. ते बऱ्याचदा पौलाने आपल्याला 14व्या अध्यायात 2ऱ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की अन्य भाषा जी आहे तो देवाबरोबरचा बऱ्याचदा संवाद असतो. परंतु काही वेळेला जेव्हा विविध भाषिक ज्या ठिकाणी एकत्रित असतात, तेव्हा परमेश्वर फार आत्म्याने अशा प्रकारे फार मोठं काम करून त्या लोकांना त्याचा उपदेश संदेश सांगण्यासाठी देखील हे कृपादान त्या ठिकाणी वापरू शकतो, नाही का. आणि मग त्याचं सर्वोत्तम उदाहरण काय आहे? पेंटिकॉस्टचा दिवस, नाही का. 50व्या दिवशी त्या ठिकाणी जेव्हा पवित्र आत्मा त्या लोकांवरती उतरला, तेव्हा ते विविध भाषांमध्ये बोलायला लागले असं म्हटलेलं आहे. त्याच्या मागे उद्देश काय होता? की त्या ठिकाणी जमलेले जे अनेक लोक आहेत त्यांपर्यंत परमेश्वराचं वचन पोहोचवलं जावं. मग आज त्याच्याविषयी गैरसमज काय आहेत किंवा आहेत का? तर खात्रीने आहेत प्रियांनो. गैरसमज आहेत की लोकांना असं वाटतं की जर तुम्हाला अन्य भाषा बोलता येत नाहीये तर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेली लोक नाही आहात, तुम्ही देवाचे लोक, तुम्ही ख्रिस्ती लोक नाही आहेत. असं नाहीये प्रियांनो. अन्य भाषा बोलता येत नाही याचा अर्थ तुम्ही देवाचे नाहीत असं अजिबात नाहीये. जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा म्हणून जाणता, आपल्या पापांचा त्याच्याजवळ पश्चाताप केला, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बुडवून बाप्तिस्मा घेतलेला आहे आणि पावित्र्याने झटून कसोशीनं जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही तारलेले आणि उद्धारलेले लोक आहात आणि तुम्ही ख्रिस्ती लोक आहात. भाषा देवाला जर वाटते की तुम्हाला ती उपयोगाची आहे, तुमच्या मंडळीचं हित साधण्यासाठी जर ती आहे, तुमच्या मंडळीची बढती आणि उन्नती करण्यासाठी जर ती आहे, तर ते दान तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं. आणि मग ती भाषा बोलण्याच्या संदर्भाने 14व्या अध्यायामध्ये तुम्ही वाचा, त्याच्या काही अटी आणि नियम पौलाने आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्या देखील तुम्ही आणि पाहणं फार गरजेचं आहे. भाषेचा अर्थ सांगण्याची शक्ती देखील असणं फार गरजेचं आहे. तरी ही सगळी कार्य तोच एक आत्मा करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे तो एकेकाला वाटून देतो. प्रियांनो, मंडळीतली माझी इच्छा आहे, मला उद्या निरोगी करण्याचं दान पाहिजे, मला मिळेल काय हो? मी पुण्याच्या एका चर्चमध्ये जातो आणि तिथून ते दान घेऊन येतो, किंवा मुंबईला जातो आणि मुंबईतल्या एका मोठ्या पास्टरांकडे थोडे दिवस राहून त्यांच्याकडनं ते दान मिळवून घेतो, किंवा मी अमेरिकेला जातो आणि तिथून ते घेऊन येतो. असं आहे का? नाही, असं होऊ शकत नाही. असं होऊ शकत नाही. कारण आत्म्याला जसं वाटतं, देवाला जसं वाटतं, तसं तो एकेकाला ते कृपादान त्या ठिकाणी देऊ शकतो. प्रियांनो, हे सर्वस्वी कोणाच्या इच्छेवर अवलंबून आहे? देवाच्या इच्छेवरती अवलंबून आहे. परंतु आम्ही त्याची इच्छा बाळगू शकतो. देणं न देणं मात्र परमेश्वराच्या हातामध्ये आहे, हे आम्ही पाहिलेलं आहे किंवा हे आम्ही शिकलेलो आहे. मग पुढच्या 12व्या वचनामध्ये शरीराचं उदाहरण घेऊन पौल त्या ठिकाणी काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. विशेषतः प्रियांनो, बऱ्याचदा काय होतं की मंडळीमध्ये जेव्हा काही शिक्षित वर्ग किंवा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाललेला जो वर्ग असतो आणि मग काही अशक्त दुबळे जे लोक असतात, तेव्हा अशा मंडळीमध्ये एक उभी फळी पडण्याचा प्रश्न निर्माण होतो, किंवा फूट पडण्याचा प्रश्न निर्माण होतो, किंवा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याचा एक परिस्थिती निर्माण होते. काही लोकांना असं वाटतं की अरे, आम्हाला काही सेवाच नाहीये, आम्ही तर अशक्त आणि दुबळे आहोत, आमचं या मंडळीमध्ये काय काम आहे? किंवा ज्यांच्याकडे सेवा आहे, ज्यांच्याकडे कृपादान आहे, ज्यांना अनेक कृपादाने मिळालेले, त्यांना कदाचित असं वाटतं की आम्ही म्हणजे मंडळी आहोत, आम्ही ही मंडळी चालवतो, आमच्याशिवाय ही मंडळी चालू शकत नाही. आणि मग अशा दोन्ही वर्गांना पौल 12 ते पुढच्या वचनांमध्ये मार्गदर्शन करताना आम्हाला पाहायला मिळतं. शरीरावरून घेतलेल्या उदाहरणामध्ये तो त्यांना असं सांगतो की शरीर जसं एक असून त्याला पुष्कळ अवयव आहेत, त्या शरीराचे पुष्कळ अवयव असून सर्व मिळून एक शरीर, तसाच ख्रिस्त आहे. जे तुम्ही आणि मी ख्रिस्ती म्हणतो, जे तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे म्हणतो, ते तुम्ही आणि मी सगळे ख्रिस्ताचे अवयव आहोत. आणि मग ख्रिस्त असं म्हणेल का की मला हात आवडतो,
मला फक्त पाय आवडतो, मला फक्त जीभ आवडते, मला फक्त डोळे आवडतो, असं ख्रिस्त म्हणतो काय? नाही. ख्रिस्ताला त्याचे सगळे अवयव प्रिय आहेत प्रियांनो. आणि मग पुढच्या वचनांमध्ये प्रियांनो तो आम्हाला सांगतो की यहुदी, हेलेनी, गुलाम, स्त्री, स्वतंत्र असा काही भेद त्या ठिकाणी राहिलेला नाहीये. ज्यास तुम्ही सगळ्यांनी आत्म्यात बाप्तिस्मा घेतलेला आहे, म्हणजे त्यात तुम्हा सगळ्यांना त्या आत्म्याने हे प्रकट केलेलं आहे की येशू हाच तारणार आहे. ते तुम्ही सगळे ख्रिस्ताचे अवयव आहात प्रियांनो. तुम्ही सगळे ख्रिस्ताचे अवयव आहात. आणि म्हणून कोणी दुखावले जाऊ नका, कोणी प्रौढी मिरवू नका. मी मोठा, मी छोटा, मला काही उपयोगाचं, मी काही उपयोगाचं पात्र नाहीये, आम्हाला मंडळीत काही कामच नाहीये, असं म्हणून घेऊन चालू नका. तुम्हाला विशेष कृपा आहे प्रियांनो, तुमच्यावरती विशेष आच्छादन घातलेलं आहे. याविषयी पौल त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करत आहे. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव आहेत. म्हणजेच मंडळी म्हणजे कोणी फक्त एक वक्ता, एक पुढारी, एक वडील किंवा एक चालवणारा संचालक नाहीये, तर मंडळी म्हणजे मंडळीतील सगळे अशक्त, दुबळे, बोलणारे, निरोगी करणारे, संदेश देणारे असे सगळे मिळून, दानार्पण घेणारे, खजिनदार, झाडलोट करणारे, व्यवस्था पाहणारे, घंटा वाजवणारे सगळे मिळून मंडळी होतात प्रियांनो. मंडळी कोणा एकाची नाहीये. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही आणि मी याचा बोध करून घेणं फार गरजेचं आहे. पुढच्या वचनामध्ये, विशेषतः 15व्या वचनामध्ये तो एका घटकाविषयी, एका वर्गाविषयी बोलतो. ज्या वचनामध्ये आम्हाला सांगितले, जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. हा गट कोण आहे हो प्रियांनो? तुम्हाला काय वाटतं? आपण शिकलेलो आहे पहा. आणि हा गट प्रत्येक मंडळांमध्ये असतो. कोणी लिहून घेतलंय का? कुठला गट आहे हा? एक हिंट देतो तुम्हाला. ते म्हणतात आम्ही काय असलो काय नसलो काय, आम्हाला काय, कोण विचारतंय मंडळीमध्ये? कोण आहेत ही लोक? रुसणारे, फुगणारे छोट्या छोट्या गोष्टींवरून. आम्हाला वाटा मिळाला नाही, आम्हाला काही महत्व नाहीये, आमच्यावर काही जबाबदाऱ्या देत नाहीत. पाळक साहेबांचे ठरलेले विशेष लोक आहेत, त्यांनाच ते सगळं देत असतात. आणि म्हणून ते मंडळी सोडून जातात किंवा चर्चला जायचं टाकतात. आणि मग चर्चच्या वेळेमध्ये घरात सोफ्यावरती बसून हास्य जत्रा किंवा चला हवा येऊ द्याचा कार्यक्रम बघतात किंवा असं काहीतरी बघत बसतात किंवा मोबाईलवरती खेळत बसतात. 15 आणि 16 वचन कोणाला दर्शवणार आहे प्रियांनो? रुसलेला जो मंडळीतला गट आहे, ज्यांना असं वाटतं की आम्ही काहीच कामाचे नाही, आम्ही कुठं हात आहोत, आम्ही कुठं संदेश देतो, आम्ही कुठं गाणी गातो, म्हणून आम्ही चर्चला जाणार नाही. परंतु असं नाहीये. पौल म्हणतो की अहो तुम्ही फार मोलाचे आहात. तुम्हाला सुद्धा ख्रिस्तामध्ये जोडलं जाण्यासाठी ख्रिस्ताने त्याचं रक्त सांडलेलं आहे. फक्त संदेश देणाऱ्यांसाठी, भाषण करणाऱ्यांसाठी ख्रिस्ताने रक्त सांडले असं नाहीये. ज्या अर्थी तुम्हाला पवित्र आत्म्यात बाप्तिस्मा झालेला आहे, ज्या अर्थी तुम्हाला त्याने ख्रिस्त हा प्रगट केलेला आहे, त्या अर्थी तुम्ही विशेष आहात. आणि म्हणून स्वतःला कमी समजू नका, असं त्या ठिकाणी पौल म्हणतो प्रियांनो. आणि मग प्रियांनो त्या संदर्भाने आम्ही एक गोष्ट पाहिली की जी लोक इतरांना सामावून घेत नाहीत किंवा ख्रिस्ताचं शरीराचं ऐक्य जाणत नाहीत, ते ख्रिस्ताचं शरीर होऊ शकत नाहीत प्रियांनो. ख्रिस्ताच्या शरीरामध्ये राहण्यासाठी तुम्हाला आणि मला एकमेकांना सामावून घेणं फार गरजेचं आहे. आणि आम्ही एक आहोत हे जाणणं अत्यंत गरजेचं आहे. पुढच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, सबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती, आणि सबंध शरीर कानच असतं तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती. मंडळीमध्ये 70 लोक आहेत, सगळेच म्हटले की आम्हाला संदेश द्यायचा आहे. रविवारच्या दिवशी काय होईल हो? आम्हाला संदेश द्यायचा. 70च्या 70 लोक म्हणाले मला वेळ पाहिजे. पाळक साहेब 2 तास बोलतात ना, मला 2 तास बोलायचंच आहे. काय होईल? ऐकणारे कोणी राहणार नाही. ऐकणार कोण? चर्च किती दिवस चालेल? आपण 10-15 लोकांनी संधी घेतली, 2 आठवडे लागले आपल्याला संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये बोलायला, नाही का? सगळेजण म्हटले की मला संदेशच द्यायचा आहे. मीच पुढारी, मीच शास्ता, मीच वडील होणार. आपण सगळे वडील व्हायचं तर चालणार नाही प्रियांनो. देवाने काहीतरी ठरवून या गोष्टी केलेल्या आहेत प्रियांनो. देवाने आपल्या इच्छेनुसार शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावलेला आहे प्रियांनो. आणि म्हणून
मंडळीमध्ये जे प्रौढ आहेत, प्रतिष्ठित आहेत, मंडळीमधले जे मानापानाची साधनं किंवा मानापानाची पात्र आहेत, त्याच बरोबरीनं मंडळीमधले अशक्त, दुबळे, ज्यांना प्रार्थना करता येत नाही, ज्यांना पुढे जाऊन वाचण्याचं बोलण्याचं धैर्य नाहीये, जी लोकप्रियांनो बऱ्याचदा थोडेसे शर्मेने मागे बसलेले असतात, ती लोक देखील देवाने मंडळीमध्ये लावून ठेवलेली आहेत आणि त्याची रचना देवापाने विशेष रीतीने केलेली आहे. हे तुम्ही आणि मी पाहणं फार गरजेचं. आणि इथं देवाचं ज्ञान, निर्माणकर्त्याचं ज्ञान तुम्हाला मला पाहायला मिळेल. त्यामध्ये उद्देश असा आहे की प्रियांनो, आम्ही सगळेजण एकमेकांवरती अवलंबून असावं. मी बोलणार आहे आणि प्रार्थनेमध्ये कोणीच नाहीये तर मी बोलत बसेन का हो? मला आरोग्य देण्याचं दान आहे आणि पुढे आजारीच कोणी नाहीये तर माझा काही उपयोग आहे का हो? मला भाषा बोलण्याचं दान आहे परंतु ऐकणारच कोणी नाहीये तर त्याचा काही उपयोग होईल का हो? मी फार चांगलं देवाचं वचन शिकवतो परंतु शिकून घ्यायलाच पुढे कोणी नसलं तर त्याचा काही फायदा आहे का हो? नाही. देवाने या सगळ्या गोष्टी, ख्रिस्ताचं शरीर जे आहे ना, ते अशा पद्धतीनं लावून ठेवलेलं आहे, जोडून ठेवलेलं आहे की आम्हाला एकमेकांची गरज आहे. आम्ही एकमेकांवरती अवलंबून आहोत, आम्ही एकमेकांवरती निर्भर आहोत आणि एकमेकांशी जोडलेले आहोत. आणि म्हणून तुम्ही आणि मी एकमेकांना पूरक असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विशेषतः प्रियांनो, पुढच्या वचनांमध्ये 20व्या वचनामध्ये किंवा 19व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं किंवा दुसऱ्या एका गटाविषयी पौल आम्हाला सांगतो. तो गट कोण आहे तर तो मान पान असलेला, स्थान असलेला, कृपादानांनी भरलेला जो गट असतो त्यांच्याविषयी बोललेला आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही म्हणजे मंडळी, काही फरक पडत नाही कोण आलं काय नाही आलं काय, आम्ही कुठेही मंडळी सुरू करू शकतो, असं नाहीये. देवानं जी व्यवस्था लावून दिलेली आहे, देवानं जी संरचना लावून दिलेली आहे त्यातला तुम्ही एक अवयव आहात प्रियांनो. आणि तो एक अवयव कधीही मी संपूर्ण शरीर आहे असं म्हणू शकत नाही. हात जर म्हटला की मी सगळीच कामं करतो, जमणार आहे का? नाही जमणार. संपूर्ण शरीर ते दिसेल का? नाही दिसणार. सगळेच हात होतील मग, नाही का? आणि म्हणून ज्यांच्यावरती जबाबदारी आहेत त्या सगळ्या जबाबदार व्यक्तींनी, दान, स्थान व मान असलेल्या लोकांनी जपणं अत्यंत गरजेचं आहे प्रियांनो. हे देखील आम्ही त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. कमी योग्यतेचे लोक सुद्धा महत्वाचे आहेत. का महत्वाचे आहेत प्रियांनो? शरीरामध्ये आपल्या काही कमी योग्यतेची अवयव आहेत ज्यांना आम्ही झाकून ठेवतो, व्यवस्थित त्यांची काळजी घेतो, त्यांच्यावरती पांघरून घालतो. ते कुठे उघड होऊ देत नाहीत कारण आम्हाला असं वाटतं की अरे ते उघड झाले तर आमची लज्जा उघड होईल, ते उघड झाले तर आम्हाला शर्मेला सामोरं जावं लागेल, ते उघड झाले तर कदाचित आम्हाला काहीतरी इजा होऊ शकेल, त्याचा काहीतरी दुरुपयोग केला जाऊ शकेल, अशी आमची धारणा आहे की नाही प्रियांनो? आणि मग कमी योग्यतेची मंडळीतली जी लोक आहेत त्यांच्याविषयी काय, का महत्वाचे आहेत? कारण त्यांना देवाने निवडून घेतलंय. हालेलुया. जे बोलणारे आहेत आणि जे न बोलणारे आहेत, ज्यांच्याकडे दान आहे आणि ज्यांच्याकडे दान नाही, अशा सगळ्यांसाठी ख्रिस्ताचं रक्त वधस्तंभावर सांडलेलं आहे प्रियांनो. हे समजून घेऊयात. आणि म्हणून दान असलेल्यांनी फुगण्याचं काम नाही आणि दान नसलेल्यांनी रुसण्याचं काम नाहीये. हे तुम्ही आणि मी समजून घेणं फार गरजेचं आहे. सगळ्यांनी एकमेकांची काळजी घेत, एकमेकांना पूरक आणि एकमेकांवरती पांघरून घालून जीवन जगणं फार गरजेचं आहे. आणि मग या संदर्भाने आम्ही एक ऍक्टिव्हिटी करायला सांगितलेली होती. काय की आम्ही चर्चमध्ये जे अशक्त विशेषतः असतात किंवा ज्यांना असं वाटतं की अरे आम्ही आता मंडळीमध्ये कसं जाऊ किंवा कसं बसू, आणि मग ते कुठेतरी कोपऱ्यात बसलेले असतात आणि मग आमच्यावरती जी विशेषतः जबाबदारी आहे त्या तुम्ही आणि मी त्यांच्या बाजूला जाऊन बसायला पाहिजे, एकाच उपासना संगीतातलं गीत गायला पाहिजे, त्यांच्यासाठी शास्त्रभाग काढून आम्ही त्यांना वाचून दाखवला पाहिजे किंवा त्यांच्यासाठी त्यांच्या बरोबरीनं त्यांना पांघरून देऊन ख्रिस्ताची प्रीती दाखवून मायेची ऊब धरून त्यांना मंडळीत सावरून धरलं पाहिजे. प्रिय, आम्ही असं करतो का? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला होता की नव्हता? आम्ही असं करतो का? नसेल करत तर आम्ही ते करायला पाहिजे. विशेषतः मंडळीमध्ये आम्ही काय करतो, आमच्या ओळखीचे चांगले चांगले कपडे घातलेले, घमघमाट सुटलेल्या लोकांबरोबर पुढे जाऊन बसण्याचा आमचा कसोशीने प्रयत्न असतो. आम्ही मंडळीत गेल्याच पहिल्यांदा हे बघतो की माझ्या ओळखीचा तो माणूस कुठे बसलाय किंवा माझ्या आवडीचं कुटुंब ते कुठे बसलेलं आहे, आणि मग आम्ही खुर्च्या धरायचा प्रयत्न धरतो की नाही? अशाने आम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करू का? करू शकणार नाही प्रियांनो. आणि म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये विशेषतः मंडळीमध्ये अशक्त, दुबळे, जे कमी पानाची पात्र आहेत, कमी योग्यतेची पात्र आहेत, त्यांची विशेष काळजी आणि खबरदारी घेण्याचा प्रयत्न करूयात.
त्यांची विचारपूस करूयात प्रियांनो. त्यांना काय लागतं नाही लागतं ते पाहूयात. त्यांना वचन समजत आहे नाही समजत आहे हे देखील पाहण्याचा विचारपूस करण्याचा प्रयत्न करूया. जर समजत नसेल तर थोडासा चर्च नंतर वेळ काढून त्यांच्याशी त्या वचनावरती संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. देवाने कृपा पुरवली तर त्यांना ते उलगडून सांगण्याचा देखील प्रयत्न करूयात, नाही का? अशा पद्धतीनं प्रियांनो तुम्ही आणि मी त्या सगळ्या कुरूप अंगांना सुरूपता आणू शकतो प्रियांनो, त्यांच्यावरती पांघरून घाल. देवाचं वचन आम्हाला ते सांगतं. आणि मग या सगळ्यांमध्ये देवाचा उद्देश आणि देवाचं योजना काय आहे तर पुढच्या वचनामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला एकमेकांची काळजी घेता यावी आणि आमच्यामध्ये फूट नसावी. ख्रिस्ताचं शरीर जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा मंडळीमध्ये ज्याला त्याला उपमा दिलेली आहे त्या मंडळीमध्ये कुठल्याही कारणाने फूट नसावी प्रियन, कुठल्याही कारणाने मतभेद नसावी. आणि सैतानाने इथेच ख्रिस्ताचं शरीर थोडस दुबळं आणि अशक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही त्याला ते करू देतो. वेगवेगळ्या कारणांवरून आमच्यामध्ये वादविवाद आणि मतभेद असतात आणि फुटी पडतात आणि आम्ही वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले जातो. तसं तुमच्या माझ्याकडनं होता कामा नये याविषयी तुम्ही आणि मी खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे. मंडळीमध्ये काही प्रेषित आहेत, काही संदेष्टे आहेत, काही शिक्षक आहेत, शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे देवानेच नेमलेले आहेत. सगळेच प्रेषित नाहीत, सगळेच संदेष्टे नाहीत, सगळेच निरोगी करणारे नाहीत, सगळेच भाषा बोलणारे नाहीयेत, सगळेच अद्भुत कृत्य करणारे नाहीयेत प्रियांनो. सगळ्यांनाच भाषेचा अर्थ सांगता येणार नाही, परंतु सगळे देवाने फार अद्भुत रीतीने एकमेकांशी जोडलेले आहोत. आम्ही ज्या मंडळीमध्ये आहोत त्या मंडळीशी आम्ही अशा पद्धतीने जोडले गेलेलो आहोत का हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारणं अत्यंत गरजेचा आहे प्रियांनो. का आमच्यामुळे मंडळीमध्ये काही कारणास्तव फूट पडलेली आहे हे देखील आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. कृपादानं वेगवेगळी आहेत तरी पौल आम्हाला शेवटच्या काही वचनांमध्ये सांगतो की श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा, नाही का? इच्छा बाळगा श्रेष्ठ कृपादानं मिळावीत, परंतु ती श्रेष्ठ कृपादानं मिळवण्यासाठी नाहीयेत, स्वतःच्या फायद्यासाठी असावीत असं नाहीये. पौल म्हणतो की तुम्ही खूप मोठ्या मोठ्या कृपादानांची इच्छा बाळगा, परंतु त्यातलं एक सगळ्यात मोठं कृपादान मी तुम्हाला समजावून सांगतो. ते जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्हाला सगळं काही प्राप्त असल्यासारखं आहे आणि ते कृपादान तुम्हाला मला शिकायचं आहे प्रिय. पहिल्यांदा खऱ्या अर्थाने या कृपादानांची आम्हाला ओळख आहे का हा देखील एक विचार तुम्ही आणि मी करणं फार गरजेचं आहे. कारण मंडळांचं कृपादानांकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे प्रिय. हे देखील एक दुर्दैवी बाब आपल्या निदर्शनास येत असेल. मंडळा निष्प्रभ आणि निष्क्रिय अशा होऊन गेलेल्या आहेत. रूढी परंपरेने येतात, तीच गाणी गातात, तेच संदेश ऐकतात आणि तशाच अवस्थेत कसली आध्यात्मिक वृद्धी, वाढ, प्रेरणा, प्रोत्साहन न मिळता पुन्हा निघून जातात आणि पुन्हा पुढच्या रविवारी येऊन त्याच खुर्च्यांवरती बसून पुन्हा निघून जातात. कसल्याही प्रकारच्या आध्यात्मिक दानांची ओढ नाहीये, परमेश्वराच्या जीवितपणाची, सक्रियपणाची अनुभव मंडळांमध्ये नाहीयेत, मंडळीच्या जीवनामध्ये कसलेही साक्षी निर्माण होत नाहीयेत आणि मंडळ्या निष्क्रिय आणि निष्प्रभ आणि जगाच्या मनोरंजनाचं माध्यम झालेल्या आहेत. आणि म्हणून अशा मंडळींनी प्रियांनो तुम्ही आणि मी अशा कृपादानांची आवड धरणं अत्यंत गरजेचं आहे. जर अशी आवड आम्ही धरली तर आम्हाला ती कृपादानं परमेश्वर देऊ सुद्धा शकतो. परंतु त्यातलं एक सर्वोत्कृष्ट कृपादान पौल म्हणतो की या मी तुम्हाला दाखवणार आहे. ते कृपादान आपल्याला उद्याच्या मननामध्ये शिकायचं आहे. 13वा अध्याय पूर्णतः उद्या वाचून आपण आपल्या मननाला त्यावेळेला बसूयात. या संदर्भाने काही प्रश्न आहेत का प्रियांनो? थोडीशी उजळणी करणं फार गरजेचं होतं कारण बऱ्याचदा आम्ही पुढे शिकत जातो. 2 आठवड्यानंतर आम्ही काय शिकलेलो होतो हे आम्हाला कळत सुद्धा नाहीये आणि म्हणून थोडीशी उजळणं माझ्यासाठी सुद्धा आणि आपल्यासाठी सुद्धा करणं गरजेचं होतं. म्हणून हा वेळ घेतलेला आहे. काही प्रश्न असतील तर जरूर विचारा की हे असं का सांगितलेलं आहे, हे असं का बोललं गेलेलं आहे किंवा लिहिलं गेलेलं आहे, याचा फायदा याचा लाभ काय आहे, असे काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. किंवा आम्हाला मंडळीमध्ये आमचं काम काय आहे कसं कळेल असे काही प्रश्न असतील तरी सुद्धा विचारा.
कोणी आहे? काही प्रश्न आहेत? काही प्रश्न नसतील तर मग पुढे वेळ आपण आपल्या संचालकांकडे देऊयात. श्रुतिका. येस, प्रेज द लॉर्ड. सुंदरच्या वचनासाठी देवबाप्पाचे आभार. आणि देवबाप दादा तुम्हाला देखील अधिकाधिक आशीर्वादित करो. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्रीत म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हाला सोड. आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू माझला सांभाळ. आयुष्यभरातीचा करावा प्रतिपाळ. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू सगळीजण. प्रेज लॉर्ड. गुड Hallelujah. नाईट. Praise the Lord. प्रेज द Thank लॉर्ड. you. हालेलुया. Thank you. गुड नाईट. प्रेज द लॉर्ड. जय मसीह की. Praise the Lord. Ah.